वैभवला म्हणलं की बा पेरून टाक, जे होईल ते होईल, आपण काय करू, नाही आपली हळद आधी सोयाबीन करून टाकू. मी आहे आज जांभरुण महाल्ली येथे वैभव महाल्ले भाऊ यांच्या शेतावर. तर याच्या अगोदर सुद्धा मला 3 कॉल वैभव भाऊचे याच्यासाठी आले होते की भाऊ आता हळदीची पेरणी करावं का, परंतु याच्या अगोदर मी त्यांना 3 वेळा थांबवलं की हळदीची पेरणी करू नका, कारण की मान्सून जे आहे ते सक्रिय नाही आहे. आणि याच्या अगोदर 2-3 अंदाज दिले पण पाऊस काय पडला नाही. आणि सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पेरणीची थोडी गडबड करू नका, कारण की मान्सूनवर अल्निनोचा जो प्रकार आहे तो आहे, त्याच्यामुळे पावसाची मागपुढे होत आहे. जसंही मान्सून सक्रिय होईल त्यावेळेस समजा पाऊस योग्यरित्या पडेल, परंतु अजून काय मान्सून सक्रिय नाही. तर वैभव भाऊ, ही तुमची गडबड कशासाठी चालू आहे? गडबड कशासाठी चालू आहे? फक्त तुम्हाला 3 वेळ कॉल केला मी. हो 8 तारखे केला, हा. 12 केला, हा. आजची 18 तारीख. हा. समजा आज आपण पेरून टाकलो, तर मी बाबाला खूप वेळ म्हणलं की बा राहू दे आपण पाणी आल्यानंतर पिळू, काय हा. गडबड करू नका, बेड पाडेल आपली. हा. तर बाबा काय ऐकलं नाही बाबानं. बाबाचं म्हणणं असं हा. आलं की हळद पेरून टाकायची, हा. जर नाही आली तर हळद मोडून सोयाबीन पेरून टाकू. मामा एवढी गडबड कशासाठी? गडबड म्हणजे पाऊस जर आला पेरणी बरोबर होत नाही, त्यामुळे वैभवला म्हणलं की बा पेरून टाक, जे होईल ते होईल, आपण काय करू, नाही आपली हळद आधी सोयाबीन करून टाकू. अहो, तुमची 5 एकर हळद आहे. आता 5 एकर जर तुमची हळद गेली तर आज रोजी बेन किती रुपयाचं, पुढचं भाव एवढा आहे, एवढं उत्पन्न, एवढी हिंमत कशी बांधा लागली? सगळे लोक पेरून राहिले ना आता. हा, हीच गडबड होऊन राहिली. प्रत्येक गावात सगळे लोक पेरा लागले, म्हणूनच सगळं गडबड या ठिकाणी चालू आहे. परंतु माझं असं म्हणणं नाही की बा समजा की पाऊस जर योग्य असला तर तुम्हाला पेरणी करायला हरकत नाही, परंतु प्रत्येक दिवस पाव ते असंच निघून राहिला. तर शेतकरी बंधूंनो, मी आजही तुम्हाला सांगतो की पेरणीसाठी गडबड करू नका. अजून काही मान्सून सक्रिय नाहीये आणि केरळ आणि मुंबईला सुद्धा अजून पावसाचे ढग सुद्धा त्या ठिकाणी नाहीयेत. तर सर्व शेतकरी बांधवांना आव्हान आहे की थोडं वेट करा.